हॅलो फ्रेंड्स. तर आज आम्ही चाललो होतो शॉपिंगला. अन्वीचा बड्डे आहे तर थोडी शॉपिंग तो बनती आहे म्हणून आज आम्ही चाललो होतो. तर थोडंसं दिवसभर हर्षलला सुट्टी होती, दिवसभर आराम केला आणि संध्याकाळच्या टायमिंगलाच आम्ही चाललो होतो डीमार्टला. तर ट्रॅफिक पण खूप असते नरेमध्ये, नरेच्या सोडणे चाललो होतो. बघा ट्रॅफिक किती आहे. पुण्यात ट्रॅफिक हा म्हणजे मोठाच विषय बनतो. तर ट्रॅफिकमध्ये आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो. तर अन्वीचा डान्स पण सुरू होता. झटपट पटापट आवडतं तिला ते सॉन्ग, ती करते त्यावरती डान्स वगैरे करते, छान वाटतं तिला. तर आम्ही डीमार्टला पोचलो होतो आणि डीमार्टला पोचल्यानंतर हर्षलने कार पार्क केली आणि त्यानंतर तिथली फेमस पाणीपुरी ती आम्ही ट्राय केली. त्यानंतर गेलो डीमार्ट आतमध्ये. गर्दी तर फार होती तिथे. अन्वीला कंटिन्यू उचलूनच घ्यावं लागत होतं मला. त्यानंतर वरच्या सेक्शनला गेलो. तिथे थोडीशी शॉपिंग करायची होती. हर्षलला टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते, त्याने ते ट्राय करत होते. त्यानंतर अन्वी बघा कशी बास्केट घेऊन फिरते. ती देतच नव्हती माझ्याकडे, तिला मज्जा वाटत होती ते घेऊन फिरायला. तर हर्षल बोलले हे एवढं घेतो आहे मी, तर ठीक आहे. त्यानंतर आमची शॉपिंग झाली. कॅश काउंटरला आम्ही आलो होतो. इथे बिलिंग सुरू होतं. त्यानंतर अन्वीला खायचे होते पॉपकॉर्न आणि मॅमने बघा दुसऱ्या मुलाची सॉफ्टी बघून तिला पण सॉफ्टी खायची होती. सॉफ्टी पण घेतली आणि पॉपकॉर्न पण घेतले. त्यानंतर रिटर्न आम्ही चाललो होतो. तर खेड शिवापूर म्हणून तिथे जवळच आहे. तर तिथे प्रसाद मलाई चाय अँड बन मस्का मिळतो, फेमस आहे. तर तिकडे आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. तर हा बघा इथं हा रोड असा आहे. त्यात अन्वीला जे सॉन्ग ऐकायचं होतं ते मी लावत नव्हते. ती बघा कशी ॲक्टिंग करत होती. तिथं कानच बंद करून घेतले होते. आता मी व्हिडिओ काढते तर ॲक्टिंग करत होती. हर्षल त्यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, पण मी घेत असते. तर हा फेमस चहा आहे खेड शिवापूरचा. तर तिथे आम्ही गेलो होतो. बघा गर्दी पण फार होती. आम्ही गेल्यावर पण गर्दी होतीच, पण आम्ही निघाल्यावर पण फार गर्दी झाली होती तिथे. तुम्ही जेव्हा कधी जाल तेव्हा तुम्ही हा चहा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी होता चहा आणि बन मस्का पण. आणि मीने पण बन मस्का खाल्ला. आणि त्यानंतर चहा म्हणजे काय रेसिपी आहे माहीत नाही, पण चहा खूप छान होता, खूप छान. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा नक्की ट्राय करा. ओके. अन्वी सांगत होती मम्मा यम्मी. आणि त्यानंतर वरती तिने मून बघितलं तर सांगत होती मम्मा मून, मम्मा मून. तर ते झाल्यानंतर आम्ही निघालो रिटर्न. तर अन्वीला डान्स करायचा होता, तर तिची मस्ती सुरूच होती. त्यानंतर हा नवले ब्रिज, हॉरर ब्रिज म्हटलं जातं. इथे ॲक्सिडेंट फार होतात, त्यामुळे आपला स्पीड जरा कंट्रोलमध्येच ठेवायचा. मी व्हिडिओचा स्पीड वाढवल्यामुळे वाटत असेल गाडी फास्ट आहे, पण आम्ही स्लोच गाडीमध्ये होतो. आणि घरी आल्यानंतर अन्वी आणि तिच्या पप्पाची मस्ती सुरू होती. खेळत होते ते दोघं बॉल आणि तिला पण मज्जा येत होती, मस्त खेळत होती ती पप्पासोबत. अशीच त्यांची रोज मस्ती सुरू असते. आणि अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपतो आहे. थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा.